सर्व तृणधान्यांमध्ये म्हणजे मका असेल, भात असेल, गहू असेल, तांदूळ असेल, बाजरी असेल, नागली असेल, तर सर्व तृणधान्यांमध्ये मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता सर्वात जास्त आहे. मका पिकाची उत्पादन देण्याची क्षमता सर्वात जास्त असल्यामुळे मका पिकाला तृणधान्याची राणी म्हटलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्वीन ऑफ द सिरियल्स. म्हणून त्या राणीकडे, क्वीन ऑफ सिरियल्सकडे त्याच्या व्यवस्थापनाचा जर शेतकऱ्यांनी अवलंब केला, प्रिसिजन फार्मिंग किंवा अचूक शेती जर केली, सर्व निविष्ठांची कार्यक्षमता जर वाढवली, तर निश्चितपणे त्याला एकरी जी त्याला 30-35 क्विंटल उत्पादन मिळतं, त्याला दुप्पट-तिप्पट उत्पादन त्याला सहज मिळेल त्याला. अशा पद्धतीने हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असणारं पीक शेतकऱ्यांना भविष्यामध्ये पर्याय चांगला निर्माण होतो. कारण आता चर्चेतलं पीक जे आहे, आपण विचार केला तर चर्चेतलं पीक हे मकाच पीक राहणार आहे. कारण मका पिकाचे याला मल्टी डायमेन्शन्स त्याला उपयोग त्याचे. इट हॅज अ मल्टी डायमेन्शनल युजेस. त्याच्यामुळे या मका पिकाचं सर्वांचं विशेष म्हणजे जगातल्या सर्व देशांचं सुद्धा लक्ष या मका पिकावरती आहे. त्यामुळे मका पिकाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. हे इंडस्ट्रियल क्रॉप आहे. त्यामुळे या मका पिकाला शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने जर प्रगत तंत्राचा वापर जर केला तर निश्चितपणे त्या शेतकऱ्याला चांगला पर्याय शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे. धन्यवाद.